राम राम कोल्हापूरकर. तर मित्रांनो 45 दिवस कोल्हापुरात राहील आणि आता आपला कोर्स पण पूर्ण झालेला आहे. तर निघालेलो आहे जॉब निमित्त गोव्याला. चला तर मग पाहूया गोव्याचा सफर कसा झाला. जीवनात पहिल्यांदाच गोव्याला निघालोय आणि तेही ट्रेनने. तर चला पाहूया कसा होतोय प्रवास. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटूया गोव्यात. तर मित्रांनो गोव्याला जायचं म्हटलं तर सेंटरवरून गावाला गेलो आणि सगळं सामान घेऊन आलो. तर आता सध्या आपण आहोत कोल्हापूरमध्येच सेंटरवर आणि इथून कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर वर जाणार आणि तिथून गोव्याला रवाना. मित्रांनो सेंटरवरून निघालो आणि आता आलेलो स्टँडवर. तर आपण रिक्षाने प्रवास करत रेल्वे स्टेशनवर जाणार आहोत. तर मित्रांनो रिक्षाचा प्रवास करत आपण पोचलो आहोत छत्रपती शाहू टर्मिनस रेल्वे स्टेशन कोल्हापूर. गोवा गोवा हा हो युट्यूबला. याला म्हणतात दोस्ती दोस्ता एक नंबर. मित्रांनो या प्रवासात आम्ही मिळेल ते खात प्रवास असा चालू ठेवला. मिळेल ते खात म्हणजे चटणी भाकरी असं नाही तर काही असं यासाठी म्हणेन की यापैकी काही जण असे सुद्धा होते की ज्यांनी आजपर्यंत चटणीला हात सुद्धा लावला नव्हता. म्हणजे चटणी कधी खाल्ली नव्हती. जसा की मला सुद्धा चटणीची म्हणजे आवड नव्हती, तिखट खायची सवय नव्हती. तरीसुद्धा या प्रवासात मिळेल ते खात मिळेल त्या जागेवर झोपत. म्हणजे प्रवास हा रात्रीचा होता आणि या प्रवासात गर्दी खूप होती. म्हणजे साधी उभं राहायला बसायला सुद्धा जागा नव्हती. तरी पण मिळेल त्या जागेवर झोपत बसत आम्ही हा प्रवास असा चालू ठेवला आणि पोचलो गोव्याच्या सीमेवर. जायला लागलं गोव्याचं मन प्रसन्न करणारं हिरवगार असं दृश्य
हिरवळ. झूम करके झाडं दिसते मागचं काय दिसत मागचं दिसायला व्हिडिओ काढ चाय गरम चाय पानी का मिले दे जाओ चाय गरम चाय चाय गरम चाय 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 गरम चाय चाय
हाँ भी हो रखा है तो मेरी का था ठीक तो मेरी का मड़गांव मिलेगी मड़गांव 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 आदल्या दिवशी रात्री चालू झालेला प्रवास दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी 10 वाजता संपला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आलो आहोत गोव्यामध्ये मडगाव रेल्वे स्टेशनवर. मडगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. त्यानंतर इथून पुढचा प्रवास कसा आणि काय याचा प्लॅन करण्यासाठी सर आणि आमच्यात महत्त्वाची चर्चा सुरू झाली. रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर नाश्ता करायचा चालू आहे आपला नाश्ता. चालली मला पलटण गोव्याची दाखल गोव्यात. ओपन कर की काय लागले एक रात्र आणि सकाळच्या 10 वाजेपर्यंत अशा या मोठ्या प्रवासानंतर पोहोचलो आहोत शेवटी आपल्या लक्षापर्यंत. तर मित्रांनो, सध्या आपण क्रॅम्प्टन या कंपनीमध्ये आलो आहोत. तर आल्यानंतर इंटरव्ह्यूसाठी आम्ही बसलो आहोत सगळेजण. कंपनीत गेल्यानंतर इंटरव्ह्यू दिला, सिलेक्शन झालं. त्यानंतर आलो आहोत जेवायला. तर आलेल्या ते आमचं गोव्यातलं पहिलं जेवण.